नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सध्याचं माझं काहीसं रुटीन असं चाललंय, तर ते थोडक्यात तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, की दिवसभर काय-काय चालू असतं, काय-काय कामं करत असते. तर आता सध्या तरी निष्ठाला शाळेला 1 महिना सुट्टी आहे. आता ती 10वी गेली. तर क्लासचा टायमिंग त्यांचा वाढवला आहे. तर तिचं सकाळचं आता माझं टिफिनचं एवढं गडबड नसते. पण ह्यांचा टिफिन असतो आणि मी आवर्जून त्यांना टिफिन देतेच. म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये जेवणसुद्धा असतं. पण तरीही मला असं वाटतं, की आपल्या हातचं त्यांनी खाल्लं पाहिजे. कारण रात्री आल्यानंतर बघा एवढी म्हणजे उशिरा येतात, गडबड असते. त्यात काय एवढं व्यवस्थित जेवण होत नाही. पण सकाळी जो आपलं म्हणजे दुपारी जे आपण जेवण करतो ना, ते खरं खूप महत्त्वाचं असतं. आणि सांगू की आपले जे संस्कार होतात किंवा तुम्हाला कोणाला काही सांगायचं आहे, की तुम्हाला असं विचार करायचा आहे काय त्यांच्याबद्दल, तुमच्या हातचं जेव्हा तुम्ही त्यांना खाऊ घालाल, तर आपोआप तुमचे जे विचार आहेत ना, ते तुमच्या अन्नातून त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि हा खरंच माझा अनुभव आहे. तुम्ही ही गोष्ट करून बघा. आणि एक आपलं असतं ना, की माणूस दिवसभर बाहेर जातो, तर सकाळी थोडं आपल्या घरचं डब्बा सोबत असेल आणि डब्याचं काय महत्त्व आहे ना, हे मी खूप चांगलं जाणते. कारण जेव्हा मी स्वतः ऑफिसला जायचे, तेव्हा मला माहिती आहे, की घरचं खाणं आणि घरचं जेवण काय असतं. आणि आपण आहोत दिवसभर घरी, तर सकाळी जर टिफिन आपण दिला, तर काय फरक पडतो? तर म्हणून मी आवर्जून टिफिन देते त्यांना. आणि हे बघा पीठ मळताना काय होतं, अंगठी नेहमी ह्या हातातली त्या हातात, बांगड्या ह्या हातातल्या त्या हातात हे करावंच लागतं. तुम्हीसुद्धा कदाचित करत असाल. तर पीठ छान जे प्रोसेसर आहे ना, मला खूप कामात येतं. ज्यांनी ताईंनी घेतलं असेल, त्यांनी पण त्यांचे रिव्ह्यू मला नक्की सांगा, की खरंच खूप मस्त आहे. स्पेशली पीठ मळण्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि पटकन काम होतं. अगदी मिनिटामध्ये तुमचं काम होऊन जातं पटापट आणि खूप छान फाईन पीठ मळलं जातं याच्यातून. तर हा उषाचा फूड प्रोसेसर आहे. बरेच जणांनी लिंक मागितली होती आणि मी दिलीसुद्धा होती त्यांना. तर आता सकाळी पहिले काय करते, की पोळ्या त्यांच्यापुरत्याच करून घेते, टिफिनपुरत्या. सगळ्या एकत्र करत नाही. कारण निष्ठाला ना थोडं गरम-गरम आवडतं. तर मग मी नंतरच सगळं आवरून म्हणजे रोजची पूजा वगैरे सगळी कामं सगळं आवरून मग जेवणाच्या वेळेला मग गरम-गरम पोळ्या करते आणि मग ती म्हणजे जरा आवडीने खाते. इतर वेळी बघा कोणी असतं, नसतं, शाळा असतात, सगळ्या गोष्टी असतात. पण जेव्हा घरी आहेत तेव्हा तरी छान असं वाटतं, की गरम-गरम द्यावं. आणि हा तवा ना बऱ्याच ताई मला विचारत होत्या, कुठून घेतला? पण हा आमच्या इथलं जे एक लोकल शॉप आहे म्हणजे स्ट्रीट शॉप आहे ॲक्चुअली. तर मी त्यांच्याकडून घेतला आहे. तुमच्या इथे जवळपास कुठे भांड्यांचं वगैरे दुकान असेल ना, तर त्यांना तुम्ही दाखवा ह्याचा स्क्रीनशॉट काढून. हा ना असा जाड आहे तवा. मला वाटतं ॲल्युमिनियमचाच आहे आणि वरती त्याला ते कोटिंग केलेलं आहे. पण भरपूर चालतो. म्हणजे एक तवा घेतलात ना तुम्ही, तर बरेच दिवस, बरेच महिने चालतो आपल्याला आणि छान ह्याच्यावर पोळ्या वगैरे अजिबात चिटकत नाहीत. पराठे करा किंवा बाकी तुम्हाला काही करायचं असेल, भाकरीसुद्धा ह्याच्यावर छान होते. फक्त आपला जो डोसा वगैरे आहे ना, ते ह्याच्यावर व्यवस्थित होत नाही. तर पण पोळ्यांसाठी अगदी बेस्ट आहे तवा. छान पोळ्या मस्त होतात त्याच्यावर आणि पोळ्यांचं पीठ आहे ना, अगदी छान असं लुसलुशीत झालं ना, की पोळ्या पण आपल्या मस्त होतात. बघा बाहेरचं जेवण शेवटी बाहेरचंच असतं. कितीही आपण म्हटलं, की कितीही चांगल्या क्वालिटीचं असू दे किंवा किती महागातलं असू दे, पण त्याच्यामध्ये बनवणाऱ्याचे जे म्हणतात ना संस्कार, स्वभाव ते सगळे उतरलेले असतात. तर म्हणून घरचाच टिफिन मला तरी सगळ्यात बेस्ट वाटतो. तर आज छान अशी पडवळची भाजी बनवली होती. त्याच्यामध्ये मस्त मुगाची डाळ घातली होती. बघा तुम्हाला आपल्याला जे प्रोटीन वगैरे रोजचं हवं असतं ना, तर भाज्यांमध्ये तुम्ही कडधान्यांचं पण म्हणजे समावेश करू शकता. जसं आता मी पडवळच्या भाजीत मूग डाळ घातलेली आहे. त्यानंतर तुम्ही कोबीची भाजी असेल, त्याच्यामध्ये तुम्ही चणे, अख्खे जे चणे असतात ते घालू शकता. अशा बऱ्याच डाळी मिक्स करून तुम्ही भाज्या म्हणजे हिरव्या भाज्या आणि कडधान्य असं दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. तर आता टिफिन भरलेला आहे. आमरस केला होता. बऱ्याच ताईंनी मागच्या वेळेला मला सांगितलं, की आमरसमध्ये दूध अजिबात घालू नकोस. तर ह्यावेळी मी पुन्हा फ्रेश बनवला आणि दूध वगैरे घातलं नाही आहे. आणि जास्त दिवस नाही, 1 2 दिवसच ठेवते फ्रिजमध्ये आणि त्यानंतर म्हणजे लगेचच ताजा-ताजाच संपवून टाकतो. तर म्हणून त्यांना पण थोडंसं टिफिनमध्ये दिला, की जेवल्यानंतर थोडंसं खायला बरं वाटतं. आणि रात्रीचा तर आपण आमरस वगैरे जास्त खात नाही, तर म्हणून टिफिनमध्येच दिला आणि अशा प्रकारे टिफिन पॅक केला, की मला खूप बरं वाटतं.
त्यानंतर सगळं आवरून मग माझं पहिलं काम असतं की बाहेरचा हॉल व्यवस्थित सेट करून ठेवणं. बघा कोणी तुमच्या घरी येतं तर सुरुवात म्हणजे पहिले तर हॉलमध्येच बसतं, डायरेक्टली कोणी आतमध्ये येत नाही. तर आपला हॉल जर व्यवस्थित असेल ना, एकदा तुम्ही सकाळी नीटनेटकं करून ठेवलत ना, तर दिवसभर मग ते तसं छान राहतं, व्यवस्थित राहतं. आणि आता हल्ली इतकी धूळ येते ना, तर म्हणजे हल्ली म्हणजे आता सारखंच म्हणावं लागेल की धूळच येत राहते सारखी. त्याच्यामुळे रोजच्या रोज एक असं डस्टिंग करणं खूप गरजेचं पडतं. तर म्हणून ना हा मी एक ब्रश मागवला. मला इतका आवडला ना, खरंच सांगते तुम्हाला. Blinkitवरून मागवला मी. पहिले Amazonवरती वगैरे याचे रिव्ह्यूज चेक केले आणि त्याच्यानंतर अगदी साधा, सिंपल असा हा ब्रश आहे. पण इतका बेस्ट आहे की रोजच्या रोज आपण काय व्हॅक्यूम क्लीनर काढत बसू, रोजच्या रोज ते साफ करत बसू, हे सगळं होत नाही. असं हँडी काहीतरी पाहिजे की पटकन आपल्याला क्लीन करता येईल. आणि या ब्रशने इतकं भारी क्लीन होतंय ना, की जी पण वरची डस्ट निघते ना, ती दिसते अशी समोर काढताना. कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण जवळून मला ना ती डस्ट अशी दिसत होती पूर्ण त्याच्यावरून. आणि छान मग अशा प्रकारे क्लीन केल्यासारखं वाटतं. आणि मग आता तुम्ही असं रोजच्या रोज क्लीन केलंत, मग त्यानंतर तुम्ही आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जरी व्हॅक्यूम क्लीनरने व्यवस्थित क्लीन केलंत ना, तरी होऊन जातं काम आपलं. पण रोजच्या रोज असं जरा स्वच्छ केलं ना, तर आपल्यालाच मनाला खूप छान समाधान वाटतं, बरं वाटतं. तर असा हा ब्रश फक्त इथेच नाही, सोफ्यासाठीच नाही, तुम्ही बेडवर सुद्धा बघा, आपले कधी-कधी केस पडलेले असतात किंवा धूळ जमलेली असते, तिथे तुम्ही क्लीन करू शकता. अशा प्रकारे आपला हा जो टेबल क्लॉथ आहे, ह्याला तुम्ही क्लीन करू शकता. तर बऱ्याच गोष्टींसाठी हा यूज होतो. आणि एका ताईंनी काल कमेंट केली होती, की "ताई तू कोणाशी बोलत असते? तू एकटीच बोलतेस का काम करता-करता?" तर मी एकटीच बोलत नाही. माझ्याकडे ज्या ताई येतात कामाला, तर त्या झाडू लादी वगैरे करतात, तर त्यांच्याशी मी बोलत असते. किंवा मग आता निष्ठाला सुट्टी आहे, ती लवकर उठली, तर तिच्याशी थोड्या गप्पा मारत असते, तिला काहीतरी सांगत असते, तिला थोडंसं काम लावत असते. बघा मुलांना सुट्टी आहे म्हणजे असा अर्थ नाही आहे, की फक्त मुलांनी अगदी आरामशीर उठायचं किंवा त्यांचं त्यांचंच काहीतरी करत राहायचं. तुम्ही मुलांना प्रेमाने का होईना, म्हणजे गोड-गोड बोलून त्यांच्याकडून थोडंसं ना काम करून घेत जा. काम ह्याच्यासाठी की त्यांना काही गोष्टींची सवय ही लागली पाहिजे. स्वतःचा रूम आवरणं किंवा थोडंसं पुसणं, डस्टिंग करणं वगैरे. छोट्या-छोट्या गोष्टी आपण त्यांना ना सांगितल्या ना, तर त्या ते करतात. पण आपण सांगायची पद्धत जी आहे ना आपली, ती थोडीशी अशी प्रेमाने, गोड बोलून केलं ना, तर ते बरोबर करतात. तर म्हणून तिला काही ना काही सांगत असते, तिच्याशी बोलत असते किंवा नाहीच तर मग आपली मस्त स्वामींची गाणी चालू असतात, भजन चालू असतात, ती पुटपुटत राहते आणि ते बोलता-बोलता छान कामं कधी होऊन जातात ना, ते पण समजत नाही. तर म्हणून इथलं बाहेरचं सगळं आवरून घेतलं. इथे सगळं व्यवस्थित पुसते आणि हा जो समोरचा पट्टा तुम्हाला दिसतोय, जिथे मी आता पुसते, तर असंच जर समोर बसलं ना तिथे सोफ्यावर, तर तिथे जर डस्ट जमलेली असते, तर तिथून लगेचच दिसते, की याच्यावर डस्ट बसली आहे. तर म्हणून रोजच्या रोज इथे व्यवस्थित असं पूर्ण पुसावंच लागतं. आणि पुसलंच पाहिजे मी म्हणेन, की एवढी डस्ट जर घरात असेल, तर आपल्याला घरातलं जे वातावरण आहे ना, ते निगेटिव्ह व्हायला सुरुवात होतं. तर म्हणून सकाळी पहिले सगळी डस्टिंग करून घेतली. त्यानंतर यांनी ना चिप्स आणले होते. म्हणजे आमचे जे ओळखीचे आहेत एक दुकानदार, तर त्यांच्याकडून त्यांनी त्यांच्या गावावरून हे चिप्स आणले होते, बनाना चिप्स. आणि मी तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवते कारण इतके मस्त होते ना. नॉर्मली इथे जे बनाना चिप्स घेतो ना, ते कसे असे जाडे-जाडे असतात आणि वेगळेच लागतात. पण हे एवढे क्रिस्पी, एवढे पातळ आणि स्पेशालिटी म्हणजे की हे जे आपलं खोबरेल तेल असतं ना, त्याच्यामध्ये फ्राय केलेले असतात, तर मस्तच लागत होते. तर ते मी भरून ठेवले डब्यामध्ये, कारण मुलांना काही ना काही सारखं आता लागतं खायला. त्यानंतर माझ्या पूजेचं सगळं जे काम आहे, ते मी सगळं आवरून घेते. तर हे कॉईन मी तुम्हाला दाखवते, की हे कॉईन पण मी आज ना क्लीन केले. जी आपली ॲक्लीन पावडर आहे ना, त्याने हे कॉईन क्लीन केले. जे पहिले बघा पितळेचे कॉईन यायचे सगळे असे. तर हे 5-5 रुपयाचे कॉईन आहेत पितळेचे. तर मग म्हणून म्हटलं चला ह्यांना पण घासून बघू. आणि घासलं तर तुम्हाला काय सांगू, की इतके चमकतायत ना, असं वाटतं की आत्ताच बनवून आणलेत नवीन-नवीन. इतके सुंदर आहेत. आणि हे कॉईन आहेत ना बघा, अशा प्रकारे माझ्याकडे हे देवीचे कॉईन आहेत. तर मी हे असे काही स्पेशल कुठून मागवलेले नाही आहेत. मला जसे मिळत गेले देवीचे कॉईन्स, ते मी जमा करत गेले आणि मग ते मी आता ह्याच्यामध्ये वापरते. त्यानंतर हे 3 माझ्याकडे चांदीचे कॉईन आहेत, जे मी वरती म्हणजे हा अष्टलक्ष्मी कलश जेव्हा भरते, तर तेव्हा वरती छान लावते त्याच्या. तर असं नाही आहे, की तुम्हाला हे सगळं सामान तुम्ही पण असंच घेतलं पाहिजे. जेवढं जसं आपल्याकडे असेल ना, त्याच्यामध्ये आपण आपली सेवा करू शकतो.
प्लस ह्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी कलश भरताना जे पण सगळं सामान लागतं, तर ते सगळं तुम्हाला बाप्पा मोरया स्टोअरमधून जर तुम्ही कलश मागवलात किंवा सामान जरी फक्त मागवलंत ना, तरी सगळं सामान ते तुम्हाला त्याच्यामध्ये देतात. तर बघा, मी परत एकदा असंच ना म्हटले, तिथे एवढा कलर व्यवस्थित कळत नव्हता, तर म्हटले इथे एकदा दाखवते. किती चमकतायत बघा ना. मला इतकं भारी वाटलं ना, की अगदी साधी आणि छोटी गोष्ट आहे, पण काही गोष्टींमध्ये खरंच खूप मजा असते. तर सकाळचं जर सगळं आवरलं, त्यानंतर दुपारचं तुमचा व्हिडिओचं माझं काम असतं, व्हिडिओचं एडिटिंग असतं. त्याला जवळपास मला 2-3 तास जातात. त्यानंतर थोडा वेळ मी आराम करते. त्यानंतर संध्याकाळचा जो वेळ असतो, त्यामध्ये छान मग चहाने माझी सुरुवात होते. आणि आज बघा, मी हा कढीपत्ता आहे ना, जरा कटिंग करून घेते. कढीपत्त्याचं झाड तुम्ही वरचे जेवढे बुंदे कट करत राहाल ना, तेवढं छान वाढतं झाड. आणि आता सध्या खूप वाढलं होतं. तर म्हटलं आता पाऊस वगैरे यायच्या आधी थोडंसं कटिंग केलं ना, तर ते आणखीन छान बहरेल. तसंच कढीपत्त्याच्या झाडाला ना तुम्ही ताक घालत जा. म्हणजे 1:5 असं प्रमाण घालायचं. पूर्ण ताक नाही घालायचं. पाणी जास्त घालायचं त्याच्यामध्ये. म्हणजे 1 वाटी जर ताक असेल, तर त्याच्यात 4 वाटी तुम्ही पाणी घालायचं. अशा पद्धतीने ते प्रमाण असलं पाहिजे. आणि ताक तुम्ही घातलंत ना, तर बघा कढीपत्त्याचं झाड खूप छान वाढतं. हे माझं खूप जुनं झाड आहे. तेव्हा अगदी पातळ होतं आणि आता इथे त्याला ऊन, वारा वगैरे प्रकाश खूप छान भेटतो आणि त्यामुळे बघा किती मस्त वाढलं आहे. तर आता सगळा कढीपत्ता ना पहिले छान वॉश करून घेते. जेव्हा आपल्याच घरातलं किंवा आपल्याच झाडाचं आपण काहीतरी आणतो आणि त्यापासून काही बनवतो, तर त्याचं ना फिलिंगच वेगळं आहे, मी तुम्हाला सांगते. बघा किती धूळ असते पानांवरती. तर म्हणून आहे ना, तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा छान स्प्रे करत जा झाडांवरती. म्हणजे पानांवरची जी डस्ट जमा होते ना, ती निघते आणि पान त्यांचं जेवण बनवण्याचं काम जे आहे ते आणखीन चांगल्या प्रकारे करू शकतं. तर म्हणून पानांवरती पण छान स्प्रे करायचा झाडांना पाणी घालताना. म्हणजे झाडं छान हिरवीगार, टवटवीत राहतात. आणि मध्ये-मध्ये तुम्ही जे आपले शेणखत आहे, गांडूळ खत आहे, ते थोडं-थोडं झाडांना घालत जा. आता सध्या इतका कडक उन्हाळा आहे ना, की रोजच्या रोज झाडांना पाणी घालणं अगदी गरजेचं आहे. तर आता हा कढीपत्ता छान धुवून घेतला. त्यानंतर थोडा वेळ इथे रुमालावर थोडा वेळ असा सुकत ठेवला आणि अ, आता मी त्याला छान व्यवस्थित काढून घेते. काही-काही जणं काय करतात, कढीपत्त्याचं झाड असेल ना, तर फक्त असं एक टोक काढतात. म्हणजे एक जी दांडी लागते तेवढीच तोडतात. तर तसा कधीच कढीपत्ता तोडायचा नाही. पूर्ण जो वरचा पूर्ण बुंदा आहे ना, तो पूर्ण कट करा. म्हणजे तुम्ही जिथून कट केलं ना, तिथून पुन्हा 3-4 नवीन ब्रांचेस यायला सुरुवात होते. तर आता जो दांड्या-दांड्या मी तोडून ठेवल्या आहेत ना, त्या मी रेग्युलर आपल्या जेवणासाठी तोडून ठेवल्या आहेत. आणि बाकीचा हा कढीपत्ता मी याचा खूप छान वापर करणार आहे. तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर बघा, अशा प्रकारे हे छोटं जे कंटेनर आहे, ह्याच्यामध्ये मला जो डेलीचा कढीपत्ता लागतो, तो याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते. अशा प्रकारे खूप छान मस्त फ्रेश राहतो कढीपत्ता. आपलं दिवसभरातलं, घरातलं हे कामच आहे, की घरातली प्रत्येक वस्तू, गोष्ट अशी छान व्यवस्थित ऑर्गनाइज आणि नीटनेटकी असली पाहिजे. तर म्हणून बघा, काय-काय सगळं आवरून जे एक-एक दिसतं ना, तर ते आवरत राहते. म्हणजे नुसतंच बसून राहण्यापेक्षा किंवा नुसतंच ते मोबाईलला हे करत बसण्यापेक्षा जर तुम्ही एक-एक कोपरा तरी आवरायला घेतलात ना, तरी बघा तुमचं घर किती नीटनेटकं राहतं. तर आता हे जे सगळे देवांची फुलं, गजरे हे सगळे जे आणले होते, ते प्रॉपर व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवले. म्हणजे ती खूप चांगली राहतात बरेच दिवस. आता जवळपास आठवडाभर तरी मला बघायला लागणार नाहीत, इतकी फुलं आणि गजरे मी भरून ठेवलेत. त्यानंतर बघा, जो कढीपत्ता मी सुकवला होता, तो आता छान या अशा प्रकारे ना काचेचे म्हणजे हे डब्बे जे येतात, ते तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये ठेवत जा. बघा, वस्तू खूप चांगल्या राहतात. असंच थोडंसं जे आपण रात्रीचं काही जेवण वगैरे पण राहतं ना, जे तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकतात, तर ते पण तुम्ही अशा प्रकारे जर काचेच्या डब्यांमध्ये ठेवलंत, तर मी तुम्हाला सांगते की त्यांची जी ड्युरेबिलिटी आहे ना, ती आणखीन चांगली वाढते. शक्यतो शिळं अन्न खाल्लंच नाही पाहिजे. पण ज्या गोष्टी काही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या असतात, म्हणजे टोमॅटोची प्युरी कोणी करून ठेवतं
किंवा कोणी काय भिजवून ठेवतं वगैरे, तर ह्या गोष्टी पण ना तुम्ही काचेच्या ह्याच्यामध्ये ठेवा. बघा ते जास्त चांगलं राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे की जे आपले नेहमीचे जे डब्बे रिकामे होतात, साखरेचा, पिठाचा, चहा पावडरचा, अशा ज्या रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी असतात, तर त्या ना नेहमी स्वच्छ करून मगच नवीन त्यामध्ये भरा. बऱ्याच वेळा काय करतात, की त्यातलं संपलं ना, की त्यातच परत भरून ठेवतात. पण त्यामुळे काय होतं, एक तर तुमचा डब्बा क्लीन होत नाही. दुसरी गोष्ट की समजा त्यात ऑलरेडी काही पार्टिकल्स उरलेले असतील, तर तुम्ही नवीन जी गोष्ट त्यामध्ये घालता ना, तर ती लवकर खराब होते. तर म्हणून आपल्या ज्या वस्तू आहेत त्या चांगल्या राहाव्या आणि त्यानंतर आपले जे डब्बे आहेत ते पण त्यामुळे कसे होतात, वरच्यावर स्वच्छ होत राहतात. पण तुम्हाला जास्त डीप क्लिनिंगची गरज पडत नाही. हा एक ब्रश ना मी मागवला आणि इतका भारी आहे, मी तुम्हाला सांगू. ह्याला ना खूप आपल्याला मस्त असं एक्सटेंड करता येतं आणि खूप सॉफ्ट आहे, कुठेही पटकन ॲडजस्ट होतो. तर हे वरचे जे आपल्याला वॉर्डरोब्सवरच्या काही जाळ्या काढायच्या असतात किंवा काहीही फॅन पुसायला वगैरे एकदम बेस्ट आहे. मला हवा होता तो म्हणजे की इथे हे जे मंदिराच्या बाजूला जागा आहे, थोडीशी अशी जागा आहे. मी तरी सुताराला म्हटलं होतं की अशी जागा ठेवू नको, कारण तिथे ना मग सगळी डस्ट जमा होते. पण तरीही ते बनवलं, तेव्हा तसंच बनवलं. तर त्याच्यामुळे आता त्याला काही ऑप्शन नाही आहे. पुढून मला थोडंसं ते कट करून घ्यायचंच आहे. पण तरी हात घुसत नाही इथे, झाडू घुसत नाही, काहीच घुसत नाही. तर त्याच्यामुळे हा ब्रश आहे ना मला खूप कामाला आला. इतकी डस्ट इथून निघाली, कारण देवघराच्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छच असला पाहिजे. माझं जे सध्या आता हे गॅसचं पाईपलाईनचं काम झालं, त्यामुळे सगळ्यात भारी गोष्ट जी झाली ना, ती म्हणजे की माझा तिथला स्टोरेज मोकळा झाला. कारण मी इथे बघा अशा प्रकारे ह्या ट्रॉलीजच सुरुवातीला बनवून घेतल्या होत्या. पण गॅसची काही पाईपलाईन आली नाही आणि मग त्याच्यामुळे सिलेंडर कुठे ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला. मग इथली जागा पूर्ण परत रिकामी केली आणि मग तो मी टेम्पररी दरवाजा इथे बनवून घेतला होता, ज्याच्यातून पाईप मी वरतून काढून सिलेंडर ॲडजस्ट केला होता. तर आता इथला सिलेंडर निघालेला आहे आणि पुन्हा ट्रॉल्या त्यांच्या त्यांच्या जागेवर बसलेल्या आहेत. तर बघा इतकुशी पण जागा मोकळी होते किंवा थोडीशी पण जागा आपल्याला एक्स्ट्रा मिळते तर खूप फरक पडतो. कारण बरंच जे सामान आहे ना ते आपल्याला तिथे व्यवस्थित छान ॲडजस्ट करता येतं आणि या एका जागेमुळे ना खरं सांगते मला इतका फरक पडला. कारण माझं जे प्लॅटफॉर्मवरचं सामान मी तुम्हाला पुढे दाखवतेच, की ते जे सगळं इथे ॲडजस्ट झालं आणि सगळ्याच गोष्टी अगदी घरातल्या ना भरल्याच पाहिजेत असं गरजेचं नाही आहे. थोडी जागा रिकामी जरी राहिली ना तरी खूप फरक पडतो. कारण तुम्हाला एक्स्ट्रा काही ठेवायचं असेल तर तेव्हा तुम्हाला ती जागा कामाच येते. तर हे जे रॅक्स इथे आता मी ॲड केले आहेत त्याच्यावरती आता हे लायनर्स टाकते. लायनर्सने काय फरक पडतो, एक तर दिसायला छान दिसतं, नीटनेटकं दिसतं. दुसरी गोष्ट की वरची गोष्ट खाली पडत नाही. कधी-कधी मग काही गोष्टी पडतात खाली, तर म्हणून ते पडत नाही. तुम्हाला क्लीन करायला इझी जातं. ह्याच्यावर सगळी डस्ट जमा होते, त्यामुळे क्लीन व्यवस्थित होतं आणि दिसायला खरंच खूप चांगलं वाटतं, नीटनेटकं वाटतं. तर आता रॅकमध्ये टाकायचं म्हणजे प्रॉपर व्यवस्थित मेजरमेंट घेऊन त्यामध्ये ठेवलं ना, तर ते व्यवस्थित राहतं. तर हा जो रोल आहे ना, हा ऑनलाईनसुद्धा मिळतो. मी DIYमधून आणला होता हा. मला स्वस्त पडला होता DIYला खूप. तर असं जरुरी नाही आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला ऑनलाईनच घ्यायची आहे. जर तुम्हाला लोकल ठिकाणीसुद्धा त्या गोष्टी रिझनेबल रेटमध्ये व्यवस्थित मिळत असतील, तर तिथून पण तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता. तर आता ह्याच्यामध्ये बघा हे ठेवल्यानंतर किती व्यवस्थित दिसतं. तर इथे जे छोटे-छोटे काही डब्बे आहेत माझे, मसाल्याचा डब्बा आहे, तो मला इथे ठेवायचा आहे. तर सध्या तर मी लगेचच असं भरणार नाही आहे, की आता हे ठेवलं आहे तर मला लगेच भरायचं आहे. हळू जसं मला वाटतं की हां, इथे हे सामान ॲडजस्ट होईल, तर त्याच्या हिशोबाने मी ते तिथे ठेवणार आहे. तर ह्या प्लॅटफॉर्मवर बघा पहिले किती पसारा दिसत होता आणि आता इथे हे सामान मी ॲडजस्ट केलं. कारण हा जो मिक्सर आहे मला सारखा फूड प्रोसेसर लागत नाही. सकाळीच फक्त लागतो. त्यानंतर मध्ये-मध्ये काही असेल काम तरच. पण बाकी मग तो लागत नाही. तर म्हणून मग इथलं सामान सगळं जे होतं ना, ते सगळं मी इथलं रिकामी केलं आणि तुम्हाला खरंच सांगते, की जेवढी जागा तुम्ही मोकळी ठेवणार ना, तेवढं बघा तुम्हाला काम करताना ना खूप छान वाटेल. माहीत नाही ही काय जादू आहे, पण जो मोकळा स्पेस आहे ना, तो तुम्हाला
खूप वेगळंच शांती आणि एक वेगळंच बोलतात ना, काम करताना एक वेगळाच हॅपीनेस देऊन जातो. तर म्हणून किचनमध्ये सुद्धा सगळं सामान असं खूप भरभरून ठेवू नका. जितकं सामान तुम्हाला लागेल ना, तितकंच सामान वरती ठेवा आणि बाकी सामान तुमचे काही ड्रॉवर्स असतील, शेल्फ्स असतील, तर तिथे तुम्ही ऑर्गनाइज करून ठेवा. तर अशा प्रकारे माझी ही जागा बघा कशी छान, मोकळी, नीटनेटकी आणि सुटसुटीत वाटते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.